हाय फ्रेंड्स, तर मी अश्विनी पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर आजचा थोडासा स्पेशल दिवस असणार आहे. तर आज आहे 21 मार्च. तर आज माझा आहे वाढदिवस. तर वाढदिवसानिमित्त आम्ही दिवसभराची सगळी कामे उरकून जवळजवळ संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत. उशीर झाला होता खूप. आता निघालो होतो जरा बाहेर. तर बाकीचंही काम होतं, बाजारामध्ये थोडंसं सामान घ्यायचं होतं आणि म्हटलं बघू आता वाढदिवस आहे तर मल्हारचं सारखं चाललेलं होतं. मल्हारचं चाललं होतं का आई आपण केक घेऊयात. तर म्हटलं चला मग आता आपण तर इतर वेळेस तसं काही जात नाही, केक वगैरे आणत नाही. तर या निमित्ताने आणि लहान मुलांचं कसं त्यातच खूप त्यांना आनंद वाटत असतो. तर त्यानंतर म्हटलं आपण जेवणच करूयात, केक नंतर बघू. तर जेवण करण्यासाठी जुन्नरमधील हे न्यू मॅड हॉटेल आहे. फर्स्ट टाईमच आम्ही इथे आलेलो आहोत. तर खूप छान आहे बघा. मस्त वाटलं एकदम. म्हणजे सिटीमध्ये जे असतात ना त्या टाईपमध्ये हे छान हॉटेल आहे, मस्त. तर लहान मुलांची पण इथे छान अशी हे आहे खेळण्याची वगैरे. तर मुलांना फक्त काय तेवढंच लागतं. तर आम्ही जरा लवकरच आलेलो होतो. इथं काही गर्दी वगैरे नव्हती. मस्त बघा, छान आहे हॉटेलचा लुक. आणि मग म्हटलं वेळेत आपलं घरी पोहोचलं पाहिजे, कारण रात्रीची पण परत पुन्हा बिबट्यांची वगैरे भीतीच असते. तर अशा वेळेसच आम्ही कधीतरी रात्रीचं बाहेर पडतो, अन्यथा आम्ही काही बाहेर पडत नाही. एकदा घरात घुसलं संध्याकाळ झाली का डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही बाहेर निघतो. कारण आपल्याकडं म्हणजे बिबट्यांचं मोठं हे आहे. तर मग आता बघा आलो होतो, तर ऑर्डर दिली आणि बसलो होतो. तर म्हटलं चला थोडेसे फोटो काढू. तर फोटो काढला, थोडा व्हिडिओ घेतला. तर मल्हारला पण सांगितले होते काही फोटो काढायला, पण त्याला काही इतकं जमलं नाही. तर मस्त आम्ही नाही तर मालवणी चिकन ऑर्डर केलेलं होतं. आणि पहिल्यांदाच इथलं तर खूप म्हणजे खरं सांगते टेस्ट इतकी छान आहे ना, मस्तच टेस्ट आहे. आणि रोट्या वगैरे एकदम म्हणजे क्वालिटी आहे, हायजेनिक सर्व होतं. आणि मस्त वाटलं, कधीतरी असं छान वाटतं. मस्त गरम गरम आलं आणि आता म्हटलं चला. तर मल्हारला बघा एवढंसं दिलं होतं, त्यात तो थोडंसंच बुडवत होता, खात होता. त्याचं हे नेहमीचंच असतं, पण आता काय करणार, चला लहान मुलांचं हेच असतं. तर बाकीचं मला स्पेशली खूप आवडलं, टेस्ट खूप छान होती. आणि अक्षरशः म्हणजे उरलं होतं आमचं. कारण की 3 लोकांसाठी तर म्हणजे हे भरपूर होतं. आता मल्हारने काय थोडंसंच खाल्लं, त्याच्यामुळं आमचं जास्त शिल्लक राहिलं. तर इथं जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर आता म्हटलं केक घेऊ, आईस्क्रीम घेऊ आणि निघूयात. तर मग पहा, तर आम्हाला खूप टेस्ट आवडली, मस्त वाटलं. तर चला भेटू आता पुढे. बाहेर निघालो आणि पहा, तर इथला हा छोटासा व्हिडिओ मी घेतला. आणि त्यानंतर आता वाजलेले होते जवळजवळ संध्याकाळचे 9. तर थोडंसं आम्हाला जायचं होतं, बाकीच्या वस्तू राहिल्या होत्या काही घ्यायच्या. तर इथं मग आम्ही आईस्क्रीम पण ऑर्डर केलं. मला छान अशी हाय हाय क्वालिटीची आईस्क्रीम होती आणि खरोखर छान होती, फ्लेवर पण मस्त होता. बाहेरचा लूक पाहू शकताय, खूप छान असं हॉटेलचा, म्हणजे मस्त वाटतं अगदी एकदम. आणि त्यानंतर बघा मल्हार पुन्हा तिकडे खेळण्यासाठी गेला. तर त्याला असं खेळायला वगैरे भेटलं का त्याला मज्जाच वाटते खूप. त्यानंतर बघा आता इथून आता आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. तर जवळजवळ 9 वाजलेले आहेत, त्याच्यामुळे सगळी दुकानं वगैरे बंद झालेली होती. आणि पूर्णपणे आता अंधारच, म्हणजे अंधारातच होतं इकडचा परिसर थोडासा. तर हा लूक आता मी जुन्नरचा रात्रीचा तुम्हाला दाखवत आहे. तर या इकडे थोडीशी अशी 1-2 दुकानं, मेडिकल्स वगैरे उघडे होते, बाकीचं सर्व काही बंद झालेलं होतं. त्यानंतर आता बघा रात्रीच्या वेळेसुद्धा लोक खूप फिरत असतात आणि खरंच खूप छान वाटतं इकडं शहरामध्ये वगैरे. आमच्याकडं असं बाहेर फिरता येत नाही. आणि लहान मुलांना कसं जास्त खेळायला वगैरे त्यांचं हे पाहिजे असतं, पण आता ते काही पॉसिबल होत नाही. तर आम्ही टेरेसवर वगैरे जाऊन बसत असतो अशा वेळेस. तिथंच थोडा वेळ फिरतो वगैरे, मस्त तिथंच छान वाटतं.
त्यानंतर बघा इथं आईस्क्रीम वगैरे घेतल्या आणि आता आम्ही घरी जाण्यासाठी निघतो आहे. तर सगळ्यांनी मला खूप शुभेच्छा दिल्या, भरभरून असं प्रेम दिलं आहे. तर त्याबद्दल सर्वप्रथम सगळ्यांचं मी आभार मानते आणि व्हिडिओचा इथंच एंड करते. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओ.